व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण रचना यामध्ये आपण त्रिकोणाची परिमिती व पायालगतचे कोन दिले असता त्रिकोण काढणे हा भाग बघायचा आहे. त्रिकोणाची परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची तुम्हाला बेरीज दिली असेल आणि त्या त्रिकोणाच्या पायालगतचे कोन दिले असतील तर त्रिकोण कसा काढायचा ही रचना आपण इथं बघूया आपण एक उदाहरण. बघा काय रचना दिली आहे. त्रिकोण PQR असा काढा की कोण Q बरोबर 70 अंश, कोण R बरोबर 80 अंश आणि PQ अधिक QR अधिक PR बरोबर 9.5 सेमी. म्हणजे तीन बाजूंची बेरीज आपल्याला 9.5 सेमी दिली आहे. Q आणि R हे पायालगतचे कोन आहेत, म्हणजे QR हा आपला पाया होईल. मग या आकृतीची पहिल्यांदा आपण कच्ची रचना कशी करायची हे बघूया. बघा कच्ची रचना करत असताना त्रिकोणाच्या तीन बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती 9.5 दिली आहे. मग आपण कच्ची रचना करत असताना किंवा पक्की करत असताना जो त्रिकोणाचा पाया आहे तो पाया आपण 9.5 सेंटीमीटर हा पाया घ्यायचा. पहिल्यांदा तीन बाजूंची बेरीज 9.5 दिली आहे म्हणून याचा पाया 9.5 घ्यायचा. मात्र याला मी नाव देतो A आणि B. A आणि B कारण पाया एवढा नसणार आहे, पाया किंवा त्याच्या आत असणार आहे. AB हा पाया घ्यायचा आपण 9.5 सेंटीमीटर पाया घ्यायचा. कच्ची रचना बघू आपण. त्यानंतर कोण Q 70 अंशाचा आहे आणि कोण R 80 अंशाचा आहे. मग या 70च्या दोन भाग करायचं म्हणजे 70 भागिले 2 35 अंश. मग A बिंदू मध्ये आपण 35 अंशाचा इथं कोन काढायचा. का काढायचा आपण कच्ची रचना झाल्यानंतर बघूया. हा इथं 35 अंशाचा A बिंदू मध्ये कोन काढायचा. या बिंदूमध्ये 70च्या निम्म आणि R 80 अंशाचा आहे. मग 80 भागिले 2 म्हणजे दोन समान भाग करायचे 40 अंश होईल. मग या ठिकाणी आपण 40 अंशाचा B बिंदू मध्ये कोन करायचा. जो दिलेले कोन आहे त्याच्या निम्मे काढायचे. हा 40 अंशाचा कोन होईल. यानंतर पुढे काय करायचं बघा. हा जो बिंदू आहे या बिंदूला आपण नाव देणार QR पाया असेल तर हा त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू P असेल. आपण काय करणार आहे बघा. PA चा लंब दुभाजक काढायचा. या पद्धतीनं लंब दुभाजक आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. हा लंब दुभाजक काढायचा. हा लंब दुभाजक. त्यानंतर PB चा सुद्धा लंब दुभाजक काढायचा. समजा तो इथं मिळतोय आपल्याला लंब दुभाजक असा. हा लंब दुभाजक मिळाला. जिथं लंब दुभाजक मिळतात तो बिंदू आपला Q आणि R असणार आहे. Q आणि R आणि मग हा आपला त्रिकोण असेल PQR. बघा हा आपला त्रिकोण PQR. अशा पद्धतीनं ही आपली रचना होईल. आता इथं लंब दुभाजकाच्या प्रमेयानुसार हे अंतर आणि हे अंतर समान होईल. लंब दुभाजकावर हा बिंदू आहे त्यामुळे हे अंतर आणि हे अंतर समान होईल. त्यानंतर लंब दुभाजकावर हा लंब दुभाजक आहे याच्यावर हा बिंदू आहे त्यामुळे हे अंतर आणि हे अंतर समान होईल. याचा अर्थ हे अंतर इथं जाईल आणि हे अंतर इथं जाईल. त्यामुळे 1, 2 आणि 3 म्हणजेच 1, 2 आणि 3 ह्या तिघांची बेरीज आपल्याला 9.5 मिळेल. आता इथं 35 अंशाचा कोन काढला. इथं होणार आहे आपला 70 अंशाचा कोन आणि इथं होणार आहे 80 अंशाचा कोन. का होईल बघा. तर आपल्याला माहित आहे की हा त्रिकोण असेल तर त्रिकोणाचा हा जो बाह्य कोन आहे या बाह्य कोनाचं माप समजा 80. या बाह्य कोनाचं माप 110 अंश असेल तर बाह्य कोनाचं माप आणि या दूरस्थ अंतर कोनाच्या मापांची बेरीज समान असते. म्हणजे याचं माप आणि या दोघांच्या मापांची बेरीज समान असते. तसं हा जर त्रिकोण बघितला आपण तर या त्रिकोणाचा हा बाह्य कोन आहे. या बाह्य कोनाचं माप या दोन कोनांच्या बेरजे एवढा असेल आणि ह्या दोन बाजू समान आहेत
म्हणून हे दोन कोन सुद्धा समान असतील, म्हणून 70चे दोन समान भाग होतील, 35 आणि 35. म्हणून आपण 70 अंशाचा कोन असेल तर इथं 35 काढायचं. तसं इथं या त्रिकोणाच्या बाबतीत हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाचा सुद्धा हा बाह्य कोन आहे आणि मग बाह्य कोनाचं माप ह्या दोघांच्या बेरजे एवढं होईल. पुन्हा ह्या दोन बाजू समान आहेत त्यामुळे ह्याचं दोन समान भाग होतील, 40 आणि 40. म्हणून दिलेले कोन 35 आणि जो दिलेला कोन आहे त्याच्या निम्मे कोन हे काढायचे आणि मग लंब दुभाजक काढले की आपली रचना होईल. अशा पद्धतीनं आपण ही कच्ची रचना बघितली. यानंतर बघूया आपण पक्की रचना कशी काढायची ती. आता पक्की रचना काढत असताना त्रिकोणाचा पाया आपण पहिल्यांदा 9.5 म्हणजे 3 बाजूंची बेरीज 9.5 सेमी आहे. तर हा त्रिकोणाचा पाया आपण 9.5 सेमी हा त्रिकोणाचा पाया घेणार आहे. इथं मोजून आपण त्रिकोणाचा पाया 9.5 सेमी घेऊया. हा 9.5 सेंटीमीटर त्रिकोणाचा पाया घेतला आपण. 9.5 सेंटीमीटर. या पायाला आपण नाव देणार आहे ए आणि बी असं म्हणणार आहे. इथं लिहितो मी 9.5 सेंटीमीटर हा त्रिकोणाचा पाया घेतला आपण. त्यानंतर क्यू कोन 70 अंशाचा आहे. मग 70 अंशाच्या निम्मा 35 अंशाचा कोन आपण ए बिंदू मध्ये काढणार आहे. ए बिंदू मध्ये आपण 35 अंशाचा कोन काढणार आहे. कोन मापकाचा मध्यबिंदू बरोबर रेषेवर ठेवायचा. इथं रेषेला रेषा आपण जुळवायची आहे. हे बघा या पद्धतीनं. आणि 10, 20, 30 आणि इथं 35 बरोबर 35 अंशाच्या कोनाची आपण अशी खूण करून घ्यायची आणि हा 35 अंशाचा कोन आपण असा काढायचा आहे. बघा 35 अंशाचा कोन काढला आपण हा. यानंतर क्यू कोन 80 अंशाचा आहे म्हणून बी बिंदू मध्ये आपण 40 अंशाचा असाच कोन काढायचा. मग 40 अंशाचा कोन काढत असताना हा बिंदू बरोबर इथे घेणार. इथं पुन्हा आपण रेषेला रेषा जुळवणार आहे आणि इथून 10, 20, 30 आणि 40 इथं 40 अंशाचा कोन इथं आपण खूण करून घेऊया ही. आणि मग हा 40 अंशाचा कोन आपण याच पद्धतीनं असा काढणार आहे. हा 40 अंशाचा कोन असेल. जिथं बिंदू छेदणार आहे तिथं आपण 40 अंश लिहूया. इथं छेदणार आहेत या बिंदूला नाव असणार आहे पी. त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू. क्यू आर हा पाया असणार आहे आणि पी हा तिसरा शिरोबिंदू असणार आहे. यानंतर काय सांगितलं होतं बघा, पीएचा म्हणजे ह्या पीएचा लंब दुभाजक काढायचा. कसा लंब दुभाजक काढायचा बघा. लंब दुभाजक काढत असताना आपण कंपासच्या साह्यानं तो लंब दुभाजक काढूया. लंब दुभाजक कसा काढायचा बघितलाय आपण. इथून पीएचा लंब दुभाजक काढायचा असेल तर हे बघा हे निम्म्यापेक्षा आपण जास्त अंतर घेतो. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण पीएच्या या बाजूला एक कंस मारायचा, तसाच त्याच्या उलट बाजूला एक कंस मारायचा. मग कंपास उचलायचा, अंतर न बदलता पी बिंदू मध्ये कंपासचं टोक ठेवायचं आणि याला छेदणारा हे बघा या बाजूला एक कंस मारला आपण आणि त्याच पद्धतीनं या बाजूला सुद्धा आपण त्याला छेदणारा कंस मारला. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. ए मधून दोन्ही बाजूला कंस, पी मधून त्याला छेदणारी कंस, याला लंब दुभाजक म्हणतो आपण. आणि हे लंब दुभाजक आपण जोडायचे असेल. हे जे बिंदू आहेत हे दोन बिंदू आपण जोडले की हा आपल्याला लंब दुभाजक मिळेल. पीएचा लंब दुभाजक मिळेल. एक पीएचा लंब दुभाजक म्हणून आपण इथं लंब आहे आणि दुभाजक म्हणजे हे दोन भाग समान झाले. आता त्याच पद्धतीनं पीबीचा सुद्धा आपण लंब दुभाजक काढायचा. आता पीबीचा कसा लंब दुभाजक काढायचा पुन्हा बघा. पुन्हा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. पीबी हे बघा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आपण. त्याच पद्धतीनं मगाच्या सारखं इकडे एक कंस मारला आपण. पहिला कंस थोडासा मोठा मारायचा. त्याच पद्धतीनं इकडं दुसरा कंस मारायचा. हे बघा या बाजूला आणि या बाजूला. पुन्हा बी बिंदू मध्ये कंपासचं टोक ठेवायचं आणि याला छेदणारा इथं कंस मारला. त्याच पद्धतीनं याला छेदणारा इथं कंस मारला. दोन्ही बाजूला कंस मारले. बघा त्याचे छेदन बिंदू इथे मिळाले आपल्याला. हा एक आहे इथं आणि हा एक आहे. हे दोन बिंदू आपण जोडूया म्हणजे पीबीचा लंब दुभाजक मिळेल आपल्याला. पीबीचा लंब दुभाजक मिळाला बघा हा.
आता हा जो बिंदू आहे आणि हा जो बिंदू आहे, या बिंदूला नाव द्यायचं Q आणि या बिंदूला नाव द्यायचं R. PQR हा आपल्याला पाहिजे असणारा किंवा अपेक्षित असणारा त्रिकोण मिळेल. बघा ते आपण जोडूया इथं आणि हे जोडलं तर हा PQR त्रिकोण होईल. हा आपण 35 अंशाचा कोन काढलाय म्हणजे 35 ची दुप्पट 70 अंश होईल. हा 40 अंशाचा कोन काढलाय, हा 80 अंशाचा होईल. ही दोन्ही अंतर समान असतील आणि ही दोन्ही अंतर समान असतील. बघा या पद्धतीनं म्हणजेच लंब दुभाजक काढल्यामुळं हे जे अंतर आहे हे अंतर इथं जाईल आणि हे जे अंतर आहे ते या अंतर इथं जाईल. म्हणजे ह्या त्रिकोणाची 1, 2 आणि 3 भाग झाले. त्यातला एक भाग इकडे गेला आणि हा भाग इथे गेला आणि हा आपल्याला अपेक्षित असणारा त्रिकोण PQR मिळेल. या त्रिकोणाच्या 3 बाजूंची बेरीज 9.5 सेंटीमीटर असेल. अशा पद्धतीनं ही रचना आपण करायची आहे. बघूया आपण आणखी एक उदाहरण. बघा आपण दुसरं एक उदाहरण बघणार आहे. त्रिकोण XYZ असा काढा की कोण Y बरोबर 58, कोण X बरोबर 46 अंश. त्रिकोण XYZ ची परिमिती 10.5 सेमी म्हणजे 3 बाजूंची बेरीज 10.5 सेमी. इथं मी एक कच्ची रचना काढली आहे. PQ पाया घ्यायचा, मग त्याची लांबी किती असेल, त्रिकोणाच्या परिमिती एवढी म्हणजे ही लांबी असेल 10.5 सेमी पाया आपण घेतला. त्यानंतर काय करणार आहे बघा, Y कोण 58 अंशाचा आहे, मग 58 भागिले 2 केलं तर आपल्याला 29 अंश. मग P बिंदू मध्ये आपण 29 अंशाचा कोन काढणार आहे. X माप आहे 46 अंश, मग 46 भागिले 2 म्हणजे 23 अंश. 23 अंशाचा Q बिंदू मध्ये कोन काढायचं. जिथं छेदतो तेव्हा आपला बिंदू असेल Z, कारण आपल्या त्रिकोणाचा पाया YX किंवा XY हा पाया आहे. YX म्हणूया आपण Y आणि X. XY हा पाया आहे किंवा YX हा पाया आहे म्हणजे तिसरा शिरोबिंदू Z इथं असेल. त्यानंतर ZPचा लंब दुभाजक काढायचा, तो इथं छेदेल. ZQचा लंब दुभाजक काढायचा, तो इथं छेदेल. या बिंदूला नाव देऊया Y आणि X म्हणजे त्रिकोण XYZ हा आपला अपेक्षित त्रिकोण होईल. अशा पद्धतीनं कच्ची रचना झाली. आता आपण प्रत्यक्ष पक्की रचना तयार करूया. बघा त्रिकोणाचा पाया PQ घ्यायचा, त्याची लांबी 10.5 सेंटीमीटर. मग आपण 10.5 सेंटीमीटरचा इथं पाया काढूया. बघा 10.5 सेंटीमीटर हा पाया काढला आपण. इथे लिहूया 10.5. याला नाव आपण दिले P आणि Q. PQ इथं लहान अक्षरात लिहूया 10.5 सेंटीमीटर. त्यानंतर P कोण आपण 29 अंशाचा काढणार, कारण Y 58 आहे. 58च्या निम्मा 29 अंश. मग 29 अंशाचा आपण कोन काढायचा आहे. बघा P बिंदू मध्ये आपण 29 अंशाचा कोन काढायचा. कोन मापकाचा मध्यबिंदू इथं ठेवायचा, इथं जुळवायचं 10, 20 आणि इथं 30. 30च्या पाठीमागची एक रेषा म्हणजे 29 अंशाचा हा कोन होईल. हा 29 अंशाचा कोन आपण किरण काढून घेतला इथं. यानंतर Q बिंदू मध्ये 23 अंशाचा कोन काढणार, कारण X कोन 46 आहे. 46च्या निम्मा 23 अंश. मग इथं आपण 23 अंशाचा कोन काढून घेऊया. हे बघा इथं 10, 20 इथं रेषेला रेषा जुळवायची. 10, 20 इथं 21, 22 आणि 23. 23 अंशाचा हा आपण कोन काढून घेतलेला आहे. मग हा बिंदू पुन्हा जोडायचा याच पद्धतीनं असा. हा 29 अंशाचा कोन आहे आणि हा 23 अंशाचा कोन काढलेला आहे. इथं जो बिंदू आहे त्या बिंदूला आपण नाव दिलेलं आहे त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू Z, कारण Y आणि X इथं आहेत. मग आपण यानंतर ZPचा लंब दुभाजक काढूया. ZPचा लंब दुभाजक काढत असताना हे बघा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. इथं कंस मारला मी, तसाच इथं कंस मारला. निम्म्यापेक्षा जास्त अंतरानं दोन्ही बाजूला कंस मारला आपण. कंपास उचलला, Z बिंदू मध्ये ठेवायचा आपण आणि त्याला छेदणारा इथं कंस मारला. बघा हा इथं कंस, तसंच इथून त्याला छेदणारा खालच्या कंसाला छेदणारा हा कंस. हे कंस आपण पट्टीनं जोडून घ्यायचे म्हणजे आपला लंब दुभाजक होईल.
हा बिंदू आणि हा बिंदू आपण जोडून घेतला म्हणजे हा लंब दुभाजक होईल आपला, हा लंब दुभाजक होईल. इथं काटकोन होईल बघा. त्यानंतर झेडक्यूचा सुद्धा लंब दुभाजक काढायचा. याच पद्धतीनं रेख झेडक्यूचा लंब दुभाजक काढायचा. हे बघा, परत निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. इथं कंस मारला, तसंच इथं कंस मारला. क्यू बिंदू मध्ये कंपास ठेवायचा. आता परत क्यू बिंदू मध्ये कंपास ठेवून याला छेदणारा कंस मारला, तसंच इथून त्याला छेदणारा, हे बघा इथे ठेवलेला आहे बिंदू, त्याला छेदणारा इथं कंस मारला. हा कंस आणि तसाच हा कंस. हे दोन बिंदू पुन्हा जोडायचे म्हणजे झेडक्यूचा आपल्याला लंब दुभाजक मिळेल. हे कंस व्यवस्थित जोडून घ्यायचे असे. हा जो बिंदू आहे, हा बिंदू आणि हा बिंदू जोडला की आपला त्रिकोण होईल एक्स वाय झेड या पद्धतीने. हा जो आहे बिंदू, याला नाव देणार आपण वाय, कारण वाय 29च्या दुप्पट 58 अंशाचा होईल. आणि हा जो बिंदू आहे याला नाव देणार आपण एक्स, याचं माप 23च्या दुप्पट 46 अंश. हे आपणाला अपेक्षित असणारा त्रिकोण मिळाला. त्रिकोण एक्स वाय झेड हा अपेक्षित असणारा त्रिकोण मिळेल. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज किंवा परिमिती दिली तर त्रिकोण कसा काढायचा हे आपण आता बघितलं. अशाच पद्धतीनं सराव संच 4.3 पूर्ण करा. थँक्यू.